नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये रमा आता अक्षयला घेऊन पार्टीमध्ये आलेली असते आणि आता अक्षय आणि रमाचा अपमान झाल्यामुळे रेवाच्या तोंडावर पाणी फेकते आणि रमा बोलते की माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही. मग बघ आता मात्र तू जे केलं आहे ना, हे प्रॉपर्टीसाठी, अण्णांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी कष्टाने कमवले आहे, त्यातल्या तुला प्रॉपर्टीज काय, त्या जागेतला तुला एक खडासुद्धा तुझ्या हाती लागू देणार नाही. आता मात्र मी लढणार आणि आम्हाला माहीत नव्हतं तू या तांबडकरांची डार्लिंग तू आहेस म्हणून. आता तू पुन्हा आमच्यासमोर आली आहे. आता तू काय सुधारलेली नाही आहे, कारण की तू मात्र आहे तशीच आहे. आता मग येथे रमाने रेवाला खूप काही सुनावलेलं असतं. तेव्हा मात्र रमा म्हणते की आमच्या वाट्याला जायचं नाही आणि माझ्या नवऱ्याच्या वाट्याला अजिबात जायचं नाही. मग तुला दाखवेल. आता रमाने अण्णासाहेबांना तुम्ही फसवलं, पण तुम्ही मला नाही फसवू शकणार. पण रेवा म्हणते की ही तुझी पहिली आणि शेवटची चूक, चुकीला माफी नाही, असं रेवा बोलते. तर इथे रमा म्हणते, हो मलाही बघायचंच आहे तू काय करतेस. तेव्हा आता रेवा म्हणते की ठीक आहे, मी तुला काहीच करणार नाही आणि मग चुकीला शिक्षा असते, पण तसं मी करणार नाही, कारण की मी पहिली रेवा राहिलेली नाही. शिक्षा तर मी तुला करणार नाही असं सांगते. ठीक आहे. आणि मग येथे रेवा म्हणते की मी बदलली आहे, मी काहीच करणार नाही असं रेवा म्हणते. तेथून रमा अक्षय निघून जातात. तर आता रेवा म्हणते, "विशू, पार्टी बंद व्हायला नको, पार्टीतला मूड जायला नको. मी आता वरती जात आहे, थोड्या वेळाने परत खाली येईल. पार्टी सुरू ठेव." आता रेवा म्हणते, "म्युझिक चालू करा आणि पार्टी सुरू करा," असं सांगते आणि रेवा वरती निघून जाते. इथे तांबडकर म्हणतो, "ठीक आहे ना डार्लिंग तू." आता इकडे अक्षय आणि रमा घरी निघालेले असतात. तेव्हा अक्षय म्हणतो, "हे सगळं काय प्रकार आहे?" आणि ही तांबडकरांची डार्लिंग रेवा निघाली आणि ही रेवाची 14 वर्षाची शिक्षा होती, ती 7 वर्षात कशी मागे आली? म्हणजेच ती सुधारलेली नाही. रेवा परत काहीतरी खूप मोठं काहीतरी करणार आहे. तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे. ती बघ काहीच आपण एवढं तू बोललीस तिला, पण तुझा मला अभिमान वाटतो. अक्षय म्हणतो, "तू खूप छान बोललीस. बरं झालं तिला बोललीस तू." तेव्हा आता रमा म्हणते, की मी बोलले, पण तिने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. कारण की तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे. काहीतरी मोठं करण्याचं वादळ तिच्या मनामध्ये आहे. कारण की ती बदलणार नाही. कारण की ती पहिली रेवा कशी होती, चिडचिड करायची, लगेच रिॲक्ट व्हायची, पण ती काहीच रिॲक्ट झाली नाही. एवढं मी तिला बोलले, ती शांतपणे ऐकून घेत होती. म्हणजेच या पाठीमागे काहीतरी नक्कीच ती प्लॅन करत असणार. शांत राहून तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन नक्कीच चालू असणार आहे. आता आपल्या कुटुंबाच्या आजूबाजूला सुद्धा तिला फिरकू द्यायचं नाही. कारण की ती आपल्या आयुष्यात पुन्हा येत आहे, पण आपल्या फॅमिलीपासून, आपल्या कुटुंबापासून तिला लांब ठेवायचं आहे. पुन्हा मला हे वादळ नको आहे, असं रमा बोलत असते. इथे विश्वनाथ तांबडकर बेडरूमच्या बाहेर उभा असतो आणि रेवाला आवाज देत असतो, "डार्लिंग दरवाजा उघड, काय झालं आहे? बाहेर ये, मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर." तर आता तर रेवा आतमधून बोलते, की "नाही, मला जरा वेळ तरी मला एकटं राहायचं आहे, शांत राहायचं आहे आणि मी जरा ओके झाले, की मग बाहेर येईल." आता इकडे तांबडकर त्याच्या डार्लिंगला रेवाला आवाज देत असतो. रेवा काही बाहेर येत नसते, दरवाजा उघडत नाही, कारण की ती आत बसलेली असते. ती म्हणते, "मला एकटं राहायचं आहे." रेवाच्या मनामध्ये सगळे विचार चालू असतात. तेव्हा तांबडकर म्हणतो, की "आता माझ्या डार्लिंगच्या डोळ्यातून अश्रू काढले आहे, पण त्या अश्रूची एक-एक किंमत यांना चुकवावी लागेल." तेव्हा आता अक्षय म्हणतो, "रेवा मात्र शांत बसणार नाही, कारण की ती नक्कीच काहीतरी मोठं काहीतरी करणार आहे. त्याचा प्लॅनिंग तिच्या डोक्यामध्ये शिजत आहे. तर आपल्याला सावध राहायला हवं. एक-एक पाऊल आपल्याला नीट व्यवस्थित सावधरित्या टाकावं लागणार आहे." तेव्हा रमा बोलते, "हो, कारण की ती पुन्हा आली आहे आणि हे सगळा प्रकार ही रेवा अशी तांबडकरांची बायको, त्या म्हाताऱ्याशी तिने लग्न केलं, प्रॉपर्टीसाठी लग्न केलं असणार आहे," असं रमा आणि अक्षय म्हणतात. अक्षय म्हणतो, की "खरंच ती 7 वर्षात पुन्हा जेल भोगून आली आणि सुधारली नाहीये, ती आहे तशीच राहणार आहे." तेव्हा रेवा बोलते. तेव्हा मात्र रमा आणि अक्षय म्हणतात, की "आता आपण जे काही करू, आपल्या फॅमिलीपासून सगळ्यांपासून तिला लांब ठेवावं लागेल." तेव्हा रमा बोलते, की "हे काय प्रकरण इतकं गोंधळ आहे ना, हे साध्यामध्ये हलक्यात घेऊन चालणारं नाही आहे." कारण की ह्या पद्धतीने रेवा आपल्यासमोर येईल असं वाटलं नव्हतं. आता रेवा आतमध्ये एकटीच बोलत असते. रेवा रडत असते. रेवा म्हणते, की "खरंच रमा, मला माफ कर. मी बदलली आहे आणि आता मला पुन्हा पहिल्यासारखं काहीही करायचं नाही आहे. कारण की मला माझी मैत्रीण जुनी रमा मला हवी आहे आणि तुला मिळवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तुझी माफी मागायची आहे. तुझ्या पाया पडायचं आहे. केलेल्या केलेल्या चुकांचं
प्रायश्चित्त करायचं आहे. मी कशासाठी आले, ही प्रॉपर्टी सगळी तांबडकरांची आहे, माझी नाही. तांबडकरची प्रॉपर्टी आहे. मग मी आता काहीच करू शकत नाही. पण मी आता मला काहीही नको आहे. मला फक्त रमाची माफी आहे. केलेल्या चुकांची मी रमाकडून माफी मागेल आणि माझी जी गोड मैत्रीण आहे, तिची मैत्री पुन्हा मिळवेल, असं रेवा रडत रडत बोलत असते. कारण की मला रमाचा विश्वास जिंकायचा आहे, असं रेवा बोलत असते. आणि हे लग्न, हे काय, हे सगळं मी नंतर केलं, पण यात मला काहीही नको आहे. मला आता काहीच लागत नाही. मी बदलली आहे. मी पहिली रेवा राहिलेली नाही. कारण की आता मला रमाची मैत्री, रमाची माफी मागायची, म्हणून यासाठी मी एवढी धडपड करत आहे. असं आता रेवा बोलत आहे. आता रेवाच्या मनामध्ये नेमकी काय आहे काहीच सांगता येत नाही. आता इकडे अभिने ज्या लोकांकडून पैसे घेतलेले आहे, ते लोकं अभिला खूप त्रास देत आहे. ते म्हणत आहे की जी कर्णिक, रमा कर्णिक तुझी वहिनी आहे ना, तिची सगळी प्रॉपर्टी त्या तांबडकरांनी घेतली आहे. कोर्टात केस चालू आहे. अभि म्हणतो की तुम्हाला हे सगळं कसं माहिती? तर अभि म्हणतो तुमचा एक रुपया मी चुकवेल, जरा मला वेळ द्या. तर ते लोकं म्हणतात की नाही, अजिबात तुला वेळ देणार नाही. आता मात्र तू आमचे जे व्याजाने पैसे घेतले आहे ते चुकते केल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही. आणि मग ते अभिला मारायला सुरुवात करतात आणि म्हणतात की तुझ्या वहिनीच्या हातून सगळी प्रॉपर्टी गेली. त्या तांबडकरनी आणि त्याच्या बायकोने, रेवाने तिला आता रस्त्यावर आणलं आहे आणि तुझी वहिनी आता रस्त्यावर आलेली आहे. आणि ते गुंड अभिला मारतात. अभि खाली कोसळतो आणि रडायला लागतो की काय झालं, हे सगळं काय घडत आहे, मला माफ कर. त्याला आरतीची आठवण येते आणि मी रेवाच्या नादी लागलो आणि सगळं उद्ध्वस्त झालं. आरती तू कुठे आहेस? आणि मोबाईलमध्ये आरतीचा फोटो बघून रडायला लागतो. आरती, मला तुझे दागिने विकावे लागतील आणि हे सगळं कर्ज फेडावं लागेल. इकडे तांबडकर वकिलांना फोन करतो, म्हणतो की 48 तासाच्या आत त्या रमा कर्णिकचं घर बंद करा आणि त्यांना घराच्या बाहेर काढा. आता मात्र अक्षय रमा घरी पोहोचलेले असतात. आता रमा बोलते की घरात आपल्याला रेवा भेटली आहे, तांबडकरची बायको रेवा, हेही आत्ताच घरच्यांना सांगायला नको, नाहीतर ते खरंच आधीच माझ्यामुळे खूप अपसेट आहे आणि आणखी त्यांना त्रास होईल. इथे रमा तुळशीला प्रार्थना करत असते. तुळशीबाई, खरंच तू जे संकट घरावर येणार आहे ते अगोदर तुझ्यावर घेते. आमच्यावर जे संकट येणार आहे ते आमच्या घरावर संकट येऊ देऊ नको. देवाच्या पाया पडते, तुळशीची विनवणी करते. ही रेवा पुन्हा आमच्या आयुष्यात आली आहे, तिला आमच्यापासून, आमच्या कुटुंबापासून लांब ठेव, आमच्या कुटुंबाचं रक्षण कर. आता इथे रेवा रूममध्ये असते आणि त्यांची ती नौकर येते आणि म्हणते की मॅडम तुम्ही जेवण करून घ्या ताई. आणि रेवा बोलते की मला भूक नाही आहे, मला जेवायचं नाही आहे, मला एकटं राहायचं आहे आणि खाली सरांना जाऊन सांग. तेव्हा आता येते, त्या म्हणतात की मी खाली काय सांगू, तुम्ही रात्री जेवला नाही आणि सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, असं कसं चालेल, खाऊन घ्या 2 घास. तेव्हा रेवा बोलते की त्यांना जाऊन फक्त एवढंच सांग की मला थोडा वेळ एकांत हवा आहे, मला एकटीला थांबायचं आहे, नंतर मी बाहेर येईल 1 तासाने, असं जाऊन सांग फक्त साहेबांना, बाकी काहीच सांगू नको. आता रेवा असं सांगत असते. रेवा म्हणते की मला खूप अपसेट झाल्यासारखं वाटत आहे, मला खूप उदास वाटत आहे आणि मला जेवणावर सुद्धा इच्छा नाही आहे, त्याच्यामुळे मी बाहेर नाही येणार, मला एकटं राहायचं आहे, एकटं थांबायचं आहे. आता त्या येऊन सांगत असतात की ताई खाली येत नाही आहे. इकडे विश्वनाथ तांबडकर म्हणतो की ज्यांनी माझ्या डार्लिंगच्या डोळ्यातून अश्रू काढले आहे ना, त्या अश्रूंची एक किंमत मी चुकवल्याशिवाय राहणार नाही. त्या अक्षयला माझ्या डार्लिंगच्या पाया पडायला लावल्याशिवाय मी राहणार नाही. त्या अक्षयला डार्लिंगच्या पायाशी लोळवणार आहे, असं आता तांबडकर म्हणत असतो. आता ही जी प्रॉपर्टी सोडणार नाही, ही सगळी प्रॉपर्टी मिळवणार आहे. आता पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता तांबडकरचा वकील आलेला आहे, कोर्टात केस सुरू आहे. तेव्हा तो म्हणतो की हायकोर्टात त्यांनी अपील केलं आहे, स्टे लावला आहे, ही प्रॉपर्टी सहजासहजी मिळणार नाही. आता तांबडकर नेमकी काय करणार आहे की आणि आता अक्षयजवळ फक्त 48 तास, आता 25 लाखांची मागितलेले आहे आणि केस मागे घेणार आहे. आता अक्षय हे पुढील भागामध्ये 25 लाख उभे करेल का आणि 25 लाख देऊन ही केस हे करेल का? तर इकडे तांबडकर रेवाला म्हणत असतो की आता मात्र त्यांना सोडणार नाही, ते येऊन तुझ्या पाया पडणार आहे आणि हे फक्त 48 तास तुझ्या अश्रूंची किंमत चुकवणार आहेच मी.